नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। अल्पसंख्याक विभाग मध्ये लवकरच जे आहे तर ते जाहिरात येणार आहे। जाहिरात या 3 पदांसाठी असू शकते। त्याच्या संदर्भातला एक नवीन जी आर जो आहे तर तो आलेला आहे। तर तो जी आर मी तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहे। त्या जी आर मध्ये अनेक काही गोष्टी आहेत, पात्रता आहेत आणि पदभरती कधी होणार आहे ते पण काही उल्लेख केलेले आहेत, ते पण पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्ही देखील एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण संकल्प नावाची बॅच सुरू केलेली आहे, जी येत्या 5 फेब्रुवारी पासून लाईव्ह स्वरूपात सुरू झालेली आहे। आगामी काळात तुम्हाला माहिती आहे खूप साऱ्या सरळ सेवा या एमपीएससी कडे देखील जाणार आहेत। म्हणून त्याच्यासाठी तुम्ही एमपीएससी ची जर ही बॅच केली तर तुम्हाला जे आहे तर ते आगामी काळात एमपीएससी साठी खूप फायदा होईल। ही बॅच ग्रुप बी आणि सी या दोन्ही पदांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा हे पूर्णतः तुमचं कव्हर केलं जाईल। महाराष्ट्रातनं सर्वोत्कृष्ट फॅकल्टी तुम्हाला याच्यात जे आहे तर ते मार्गदर्शन करणार आहे। त्यांचे डेमो लेक्चर्स आपल्या ऍप्लिकेशनवर युट्यूबवर अवेलेबल आहे। एकदा ते बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तर तो घेऊ शकता। चला मी तुम्हाला जी आर दाखवतो। आता जी आर कशा संदर्भातला आहे बघा। अल्पसंख्याक विभागाच्या अधिपत्याखालील अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावरील जिल्हा अल्पसंख्याक कक्षातील लघु लेखक उच्च श्रेणी, लघु लेखक निम्न श्रेणी आणि लिपिक टंक लेखक, आपल्याला मेन जो खरा जो क्रीम आहे ते आहे लिपिक टंक लेखन। ऍक्च्युअली लघु लेखक आणि उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी यांच्यासाठी एक तांत्रिक अर्थ लागते, त्यांचे ते शॉर्ट हँड रायटिंगचं सर्टिफिकेट लागतं, ते फार कमी लोकांकडे असतं। परंतु लिपिक टंक लेखनचा आता बऱ्यापैकी क्राऊड जो आहे तर तो तयार झालेला आहे। या पदांना सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचित केलेले सेवा प्रवेश नियम लागू करण्याबाबतचा हा जी आर आहे। हा जी आर आलेला आहे अल्पसंख्याक विभाग यांच्याकडून 4 फेब्रुवारी 2026 चा, म्हणजे लेटेस्टचा जी आर आहे। या जी आर मध्ये त्यांनी काय म्हटलेले, सगळ्यात आधी प्रस्तावना बघा। अल्पसंख्याक विभागाच्या अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तळागाळातील अल्पसंख्याक समुदायास लाभ मिळवून देण्यासाठी व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्याक कक्ष तसेच अल्पसंख्याक समुदायांसाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत किंवा केंद्र सरकारमार्फत राबवणाऱ्या योजनांची करण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्या अख्ख्या रेतीतील कार्यालयाची समन्वय साधणे, अल्पसंख्याक समुदायाच्या कल्याणाकरता राबवण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करणे, याच्यासाठी अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना, लक्षात घ्या अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना ही 14/3/2024 रोजी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। आता याला करण्यात आली होती पण त्याच्यासाठी स्टाफ पण पाहिजे ना, तर याच्यासाठी बघा 36 जिल्हा आणि जिल्हा स्तरावरील 85 अशा 121 पदांना जे आहे तर ती मान्यता देण्यात आलेली होती। ओके, 121 पदांना इथं मान्यता देण्यात आली होती। सदरची पदे नियमित स्वरूपात भरण्यासाठी सेवा प्रवेश नियमांना मान्यता देण्याची कारवाई सुरू आहे। नियमित म्हणजे काय, परमनंट सरकारी जॉबची 3 पद आहेत। कोणती कोणती पद आहेत बघा। उच्च श्रेणी लघु लेखक, निम्न श्रेणी लघु लेखक आणि लिपिक टंक लेखक म्हणजे क्लर्क टायपिस्ट। तर ही 3 पद आपल्याला पाहायला मिळतात। या 3 पदांसाठीचे सेवा प्रवेश नियम इथं लागू केलेले आहेत। कोणते कोणते नियम आहेत बघा। लिपिक टंक लेखक साठी सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना आहे 24/6/1997 ची आणि लिपिक टंक लेखनसाठी सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना आहे 6/7/2017 ची। मग हे नियम लागू करण्यात आलेले। सोबत एक महत्त्वाचं वाक्य काय सांगितलेले लक्षात घ्या। आयुक्त अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांनी उपरोक्त नमूद निर्णयानुसार विहित केलेल्या लघु लेखक आणि लिपिक टंक लेखक या पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार पदभरतीची कारवाई तात्काळ करावी। काय सांगितलेले की जाहिरातीसाठी त्यांनी कारवाई तात्काळ जी आहे तर ती सुरू करावी, कारण की त्यांना आता सेवा प्रवेश नियम मंजूर करण्यात आलेले। आकृती बंध ऑलरेडी मंजूर होता, त्यांचा बिंदू नामावली पण असेलच, आता सेवा प्रवेश नियम झालेले आहेत। तर आता बघा शेवटची लाईन बघा, पदभरतीसाठी कारवाई तात्काळ म्हणजे काय, येणाऱ्या कालावधीत लगेच याची जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळू शकते। आता याच्यात जो उल्लेख केलेला आहे ना सामान्य प्रशासन विभागाचे जो अधिसूचना आहे 6/7 ती तुम्हाला दाखवतो बघा। हा गॅजेट आहे, हा कधीचा बघा 6 जून 2017 चा सामान्य प्रशासन विभागाचा। तर काय म्हटलेलं आहे याच्यात बघा, हा जो नियम कशा संदर्भातला आहे लक्षात घ्या। लिपिक टंकलेखन गट क सेवा प्रवेश नियम 2017 हा नियमच आता अल्पसंख्याक आयुक्तालयामधील जे काही लिपिक टंक लेखक आहेत तर त्यांना इथं लागू करण्यात आलेला आहे। आलं लक्षात। तर हे लिपिक टंक लेखक गट क सेवा प्रवेश नियम 2017 याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण पात्रता तुम्हाला घेऊन जातो बघा। उमेदवारांची नाम निर्देशनाद्वारे म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या आधारे बघा। ओपन कॅटेगरीचा जर असेल तर तो बघा 19 वर्षापेक्षा कमी नको, म्हणजे 19 ते 38 पाहिजे आणि 19 ते 43 पाहिजे मागासवर्गीयांसाठी। लक्षात घ्या 19 वयाची अट इथं ठेवलेली आहे।
पुन्हा कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे, शैक्षणिक पात्रता काय सांगितलेले, कोणत्याही शाखेचा पदवीधर. त्याच्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट मागितलेलं आहे, टायपिंग, कारण की लिपिक टंकलेखनला टायपिंग आहे. मग कोणती पाहिजे, मराठी 30, मराठी 30. इथं शब्द काय आलेला, किंवा, किंवा म्हणजे काय, और इंग्लिश 40. या दोघांपैकी एक प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. बघा 18 ते 38, 18 ते 43, त्याच्यानंतर कोणत्याही शाखेचा पदवीधर, मराठीसाठी 30 किंवा इंग्रजीचा 40, दोघांपैकी एक असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर या सगळ्या काही गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. बघा बाकी हे प्रमोशन वगैरेच सांगितलेले, पण मेन ते आपल्याला हेच पाहायला मिळतं. आता लिपिक टंकलेखकसाठी आहे ना, जी पद असतात ना, तर ही पद एमपीएससी चे ग्रुप सी नावाची एक्झाम आहे, एमपीएससी ग्रुप सी, क्लर्क टायपिस्ट, त्याच्यामध्ये एक पद असतं. तर याच पदामार्फत ही परीक्षा जी आहे तर ती भरली जाण्याची शक्यता आहे, कारण की बऱ्याच आता विभाग असेल तर ते सगळे क्लर्क जे आहेत तर ते ऑलरेडी भरतात. मागच्या वेळी काही क्लर्कच्या विशिष्ट जागा आलेल्या होत्या, परंतु ऑलरेडी शासनाने काय सांगितलेले की 31 डिसेंबर 2025 नंतरचे म्हणजे 2026 मध्ये ज्या काही सरसेवा वगैरे असतील, ज्या काही बाकीच्या परीक्षा असतील ते एमपीएससी कडे भरावं. ऑलरेडी लिपिक आहे, तर येणाऱ्या कालावधीत हे लिपिक यांच्या मार्फतच भरण्याची शक्यता आहे. आणि ऑलरेडी याची जाहिरात लगेच मार्च एप्रिल मध्ये येणार आहे, म्हणजे त्या डिपार्टमेंटला काही प्रॉब्लेम नाही. ते आता काय करतील, त्यांचं मागणी पत्र वगैरे तयार करतील आणि देतील एमपीएससी कडे पाठवून, म्हणजे ते त्यांच्या कामाला मोकळे होऊन जातील. म्हणजे आगामी काळात जी जाहिरात येणार आहे ना, तर ती खऱ्या अर्थाने या एमपीएससी मध्ये येऊ शकते, या ग्रुप सी मध्ये. आणि या ग्रुप सी साठी तुम्ही तयारी करू शकतात. या ग्रुप सी साठी एक चांगला संकल्प आपल्या संकल्प बॅचच्या माध्यमातून करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट तर मिळणारच आहेत, सोबत प्रत्येक विषय तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स जे आहे तर ते इथं शिकवलं जाणार आहे. पूर्व प्लस मुख्य अशी संपूर्ण तयारी तुम्हाला इथं करून घेतली जाणार आहे. आणि लाईव्ह लेक्चर्स आहेत मित्रांनो, लाईव्ह लेक्चर्स आहेत. एकदा तुम्ही लेक्चर्स बघून घ्या ऍपमध्ये, किंवा युट्यूबला जरी तुम्ही पाहिले आपले लाईव्ह सेक्शन मध्ये, तरी तुम्हाला आपले एमपीएससी कंबाईन ग्रुप सी चे लेक्चर्स पाहायला मिळतील. एकदा ते बघा आणि नक्कीच तुम्हाला मित्रांनो आवडतील, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जॉईन करायचा निर्णय जो आहे तर तो घेऊ शकतात. या GR विषयी भविष्यात आणखी काही अपडेट आली तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.